आता महाराष्ट्राचे संकटमोचक म्हणणारे आपले जळगावचे मंत्री महोदय सन्माननीय आदरणीय गिरीश काकाजी महाजन यांनी माननीय राजसाहेब ठाकरेंवर जी प्रतिक्रिया दिली मला तुमच्या माध्यमातूनच कळाली किंवा जिथे बँड वाजतो त्या ठिकाणी ठाकरे साहेब नाचायला जातात। मला एक कळत नाहीये, पूर्ण जिल्ह्याला तसेच पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की बँड वाजल्यावर कोण नाचायला जातं। ते पूर्ण जळगाव जिल्ह्याने बघितलेलं आहे, कोण कुठं कसं नाचतं, कोण कुठं कशा झेपा घेत आहे। आणि जे गिरीश भाऊ महाजनांनी असं वक्तव्य करणं हे चुकीचंच आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा असा म्हणजे तो जो विजय रॅली होती ती विजय रॅली अशी होती की विद्यार्थ्यांनी बीजेपी सरकारमध्ये असताना एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देण्यास भाग पाडले, त्यासाठी ती विजयी रॅली त्या ठिकाणी ठाकरे बंधूंनी काढलेली होती। आता त्याचा राग गिरीश भाऊंना आला असेल की आपल्या केंद्रामधून आपला एक मंत्रीचा राजीनामा झाला, कुठं नाचकी वाटली असेल, म्हणून सन्माननीय गिरीश भाऊ महाजनांनी आमचे काकासाहेबासारखे आहेत ते काकासाहेबांनी असं वक्तव्य केलं असेल। आणि महत्वाची दुसरी गोष्ट की ते बोलतायत की विद्यार्थ्यांचा विजय होता आणि आज त्यांच्याच पक्षाचे नेते संजयजी गरुड आज हे यांना अटक झालेली आहे। आता नेमकं गिरीश भाऊ याच्याबद्दल काय म्हणतील किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षकांमध्ये जी भरतीमध्ये घोटाळा झाला त्याच्यामध्ये तुमच्याच तालुक्यातले तुमचेच निकटवर्तीय श्री गिरीश गरुड साहेब संजय गरुडजी यांना आज अटक झालेली आहे। मग आता कोणी नाचायचं? आता हे ठरवायचं आहे। गिरीश भाऊंना विनंती आहे हात जोडून की सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे एका तालुक्यापुरता नाहीये, एका जिल्ह्यापुरता नाहीये, तर ते महाराष्ट्र नाही तर अख्ख्या देशाचे नेते म्हणून आहेत। त्यामुळे कृपया विनंती आहे की नाचणं कोणाला काय म्हणतात ते सर्व गिरीश भाऊंना चांगल्या प्रकारे आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे।